नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 29 एप्रिल 2024 ते 5 मे 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात आणि सुरुवात करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून। आणि राशीला सुरुवात अतिशय मनाजोगती, मनासारखी, मनातल्या घटना घडवणारी, मनाची पूर्तता करणारी। वा वा, जिकडे मनासारखं घडणार असेल तिकडे काय मग आता बाकीचा विचार करूच नका तुम्ही। आता हा विचार झाला पाहिजे या आठवड्यामध्ये की आपल्या कार्याला, आपल्या प्रगतीला, आपल्या भाग्याला, आपल्या व्यवसायाला, आपल्या भागीदारीला कशी चान चान लावता येईल, दुधात साखर कशी टाकता येईल, सोने पे सुहागा कशा घटना घडवता येतील याचा विचार आपल्याला करायचा आहे। ग्रहमान अतिशय अनुकूल आहेत, उत्तम आहेत, वादच नाही। पण आपली आता सगळी गोष्ट मेहनतीवर आहे, आपल्या बुद्धिमत्तेवर आहे, आपल्या कर्तृत्वावर आहे, आपल्या चिकाटीवर आहे आणि आपल्या जिद्दीवर आहे। आपण जर आता सामोरे जर गेलो, सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तर मग मात्र आपल्याला यश बघायला मिळेल। आणि आपण जर झोपाच काढल्या, आरामच केला, टाळाटाळ केली, वेळ काढूपणा केला, आपल्या हाती काय लागणार नाही। आला गेला म्हणून गती। उलट ह्या कालावधीमध्ये अरे पळापळ जर झालीत ना तर मी तुम्हाला सांगतो की हा कालावधी आपल्याला इतका उत्तम जाणारा ठरू शकतो, विचारूच नका। अर्थात जी काही मंडळी आहेत ज्यांना यश गाठायचंय, शिखर गाठायचंय, नावलौकिक मिळवायचं आहे, उत्कर्ष वाढून घ्यायचा आहे, बागीचे द्वार खोली होऊन घ्यायची, परदेशात जायचंय, तिकडे सेट व्हायचंय, ती मंडळी तर हात धुवून घेतील। त्यांना आळस करायचं आहे, कामच करायचं नाहीये, वेळ काढूपणा करायचं नाही, ती घरी बसतील। असा हा कालावधी। मेष राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये दत्त गुरु बदल झाला आणि आपली कामना पूर्ण होईल। पुढे आहे वृषभ राशी। तर वृषभ राशीला सुरुवात कशी आहे, धोक्याची घंटा वाजेल आता सांगतोय। आता या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे कोणतेही काम, कोणताही व्यवहार डोळे बंद करून करायचा नाही, विश्वास ठेवायचा नाही, अतिविश्वास तर मुळीच ठेवायचा नाहीये। कारण हा कालावधी आपल्याला कटू यातना, मनस्ताप देणारा, दुःख प्रसंग आठवणारा, चिडचिड करून घेणारा, वादविवाद करून घेणारा कालावधीची सुरुवात होणार आहे। म्हणून या कालावधीची सुरुवात मात्र शांततेमध्ये करा, थोडं ध्यान धारणा करा, अनुष्ठान करा। आणि ते जर झालं ना तर हा कालावधी आपल्यासाठी फार उत्तम असू शकेल, यात काही शंका नाहीये। आता गुरु आपल्या केंद्रामध्ये येतोय परवा, गुरु आपल्या राशीमध्ये प्रवेश करतोय, गुरु परिवर्तन होतोय परवाच्या दिवशी। आपल्यासाठी तर हा कालावधी किती अनुकूल असेल माहिती तुम्हाला। अहो आतापर्यंत जिथे आपण थांबलोय ना तिथून तर आता खरी स्थिरता होईल आपली। मग काय काय होऊ शकतं माहितीये, परदेश गमन आहे, भाग्यवृद्धी आहे, धनवृद्धी आहे, कौटुंबिक जीवन आहे, भागीदारी आहे, व्यवसाय वृद्धी आहे, नोकरीची प्राप्ती आहे, नोकरीमध्ये स्थिरता आहे, प्रमोशनचे योग आहेत, बढती बदलीचे योग आहेत। दमछाक होऊन जाणार, दमछाक होईल, कामामध्ये वेळ मिळणार नाही आपल्याला, मनाजोगत घडू शकेल, इतकं उत्तम आहे सगळं। खास करून राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जातकांसाठी हा कालावधी तर भरून पावल्याची स्थिती होईल। मानपाट एक होईल पण थोपटून घ्यायला वाटेल, अशा स्वरूपाचा एक उत्तम आणि अनुकूल कालावधी आपल्याला बघायला मिळेल। आणि म्हणूनच पहिली जर आपण शांतता घेतलीत, संयम बाळगला तर मात्र पुढे आपल्याला खूप सुंदर, दिव्य, रम्य आणि भव्य असेल, यात काही शंका नाहीये। वृषभ राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये कुठली घेतली पाहिजे माहितीये? हो, महादेव। पुढे आहे मिथुन राशी। पहा मिथुन राशीला काय आहे, पत्नीचा अधिपती गुरु तर लाभात आहे, काय ते प्रेम म्हणावं, असं प्रेम वाढतच राहावं, वृद्धिंग होत राहावं। प्रेमाची परिभाषाच काही बदलून जावी, पण काही ठिकाणी वादविवादच होत राहावे, झगडेच होत राहावे, अबोलाद होत राहावा, दुरावाद होत राहावा, असं काही होऊन चालणार आहे का? या सगळ्या गोष्टी एकत्रित नाही येऊ शकत। एकीकडे एक तर प्रेम आहे की प्रेमच ठेवावं लागेल, पण जिकडे अडचणी, अडथळे, काहीतरी दुरावा आहे, फट माजलेली आहे, दुरी निर्माण झालेली आहे, तिकडे एकच गोष्ट आपली कामी येऊ शकते जवळ करण्यासाठी, ते म्हणजे प्रेम। प्रेम द्या, प्रेम घ्या आणि जुळून घ्या। ते जुळून जर घेतलं ना तर हा कालावधी आपल्यासाठी अतिशय अनुकूल असेल, काही शंकाच नाहीये। त्याचं कारण सांगतो। आता लाभस्थानामध्ये असलेला जो गुरु आहे
तो परिवर्तनाच्या युगात आता सध्या, पण भाग्यात शनी आहेच ना. आणि त्याच्यामुळे हा कालावधी आपल्यासाठी वैवाहिक सुखासाठी मात्र उत्तम असेल, पण स्वतःसाठी कसा असेल? त्रासाचा असेल, मनस्तापाचा असेल, दगाफटका होण्याचा असेल, कटु प्रसंग झाल्याचा असेल, विश्वासघात झाल्याचा असेल, कोणीतरी केसाने गळा कापल्याचा असेल. सगळ्यांसाठी किती आपण केलंय, भरभरून दिलंय. आपली झोळी मात्र रिकामी आहे. काय सांगावं, काय करावं, काय बोलावं सुचेना, कळत नाहीये. मनस्थिती खराब झालेली आहे, त्रास होतोय, पण कोणाला सांगू पण शकत नाही. चिडचिड करून घ्यावी लागते. पण हे सगळं होत असताना मात्र करिअरकडे लक्ष पण द्यावं लागणार आहे आपल्याला. करिअरकडे लक्ष द्यावं लागेल, व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागेल, भागीदारीकडे लक्ष द्यावं लागेल, काम तर करावं लागेल, काम करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. पण सरसलामत पगडी 50, आरोग्य उत्तम, सगळ्या गोष्टी घडतील. थोडं होईल, त्रास होईल, काही गोष्टी उत्तम घडणार नाहीत, पण त्या घडायच्या अपेक्षा मात्र सोडून चालणार नाही. मिथुन राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीला तर या आठवड्याची काही सुरुवातच आगळी वेगळी आहे. जे नकोय तेच समोर येतंय, जे मला खटकतंय तेच मला समोर येतंय, जे मला आवडत नाहीये तेच समोर येतंय. काय करावं काही कळत नाहीये. कटोकटीचा सामना करावा लागतो आहे, रोज प्रश्न सोडवावे लागत आहेत, रोज संकटाला तोंड द्यावं लागतंय, रोज अनपेक्षित खर्च करावा लागतोय. बळजबरीने सगळं चाललेलं आहे, बळजबरीने. एक तर 8 वर्षांनी होऊन बसलेला आहे, आता गुरुची बदलाची वाट बघतोय आम्ही. कुठेतरी तो गुरु येईल, लाभात जाऊन बसेल, काहीतरी स्थिरता होईल. वैवाहिक सुखामध्ये कटुता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि ती कटुता काही संपतच नाही, वाढतच चाललेली आहे. त्याचा परिणाम करिअरवरती होत चाललेला आहे. काम धंद्यामध्ये मनच लागत नाहीये. अशा स्वरूपाचा एक आगळा वेगळा आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. मग अशा कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी संयम बाळगावा लागेल, समंजसाची भूमिका घ्यावी लागेल, कामावर लक्ष द्यावं लागेल, कोणावरती विश्वास ठेवून चालणार नाहीये. अशा स्वरूपाचा एक खडतर प्रवासाचा कालावधी म्हणतो ना आपण, खूप त्रासाने भरलेला आहे, मन भिरभिर झालेलं आहे. चक्राचं म्हणजे वादळ निर्माण होत आहेत, काहूर माजलेलं आहे, मंथन चाललेलं आहे, काय निघेल मंत्रातून कळत नाहीये. अशा स्वरूपाचा एक कटोकट करणारा कालावधी आहे. म्हणून उपासना करायची भगवान महादेव भोलेनाथ. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीला काय म्हणता येईल? संततीचा अधिपती गुरु आहे आणि गुरु भाग्यात जरी गेला असला आणि गुरु आता परिवर्तन जरी करत असला तरी मुलावरती आपलं किती लक्ष आहे. का आपण आपल्याच कामामध्ये गुंतून गेलेलो आहोत, आपलंच काम सुटत नाहीये, आपल्याच कामामध्ये भरपूर मनस्ताप होतोय, आपल्याच घरामध्ये आपल्या पती पत्नीशी जुळून घेता येत नाहीये. परिणाम मुलाबाळावरती होतोय, त्याच्याकडे लक्ष देता येत नाहीये. त्यांच्या प्रगतीमध्ये काहीतरी खीळ बसलेली आहे, काहीतरी अडचण आहे, सोडवता देखील येत नाहीये. अशा स्वरूपाचा कालावधी आहे. पण मात्र आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यावंच लागेल. ती त्याच्या मनात ती खूप लहान आहेत, त्यांना तेवढा अनुभव नाहीये, तरी काही दुनियादारी बघितलेली नाहीये. म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल, त्यांच्या पुढे लक्ष द्यावं लागेल, त्यांचे हट्ट गरजा समजून घ्यावं लागतील, त्यांना विश्वासामध्ये घ्यावं लागेल. आणि हे जर झालं ना तर मग कुठेतरी आपल्याही कामावर बघा तुम्ही काय अवस्था होऊन चाललेली आहे. आपली योग्यता किती, आपण करतो काय, आपली पात्रता किती, आपलं होतं काय, घडतं काही वेगळंच आहे, काहीतरी अपेक्षा वेगळीच आहे. मनामध्ये काहीतरी प्रसंग ऋतून बसलेले आहेत, कडू प्रसंग ऋतून बसलेले आहेत, ते काही निघायला मार्गच नाही सापडत आहे, सुटतच नाहीये. बरं हे होत नाही की काय स्पर्धक काही उभेच आहेत, ते आपलं काहीतरी खो घालतातच आहेत, त्रास देतातच आहेत, आरोग्याचे काही प्रश्न सुटतच नाहीयेत. काय करावं कळत नाहीये, समजतच नाही. अशा परिस्थितीमध्ये पत्नीची साथ पाहिजे ना, पण पत्नीला आपल्याला विश्वासामध्ये घेता आलं पाहिजे. तिकडून समोरून खूप प्रेम येत आहे ना आपल्याला, पण आपण देत नाहीये. आपण कुठे कमी पडतोय का, याचा विचार या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून थोडंसं फिरायला जा, देवदर्शनाला जा, नाटक सिनेमाला जा, मॉलमध्ये जा, शॉपिंग करा, देवदर्शन करा, थोडं हिंडा फिरा, मजा करा. असं जर काही झालं या आठवड्यामध्ये तर मग बघा प्रेम अजूनच आपलं वृद्धिंगत होत जाईल. प्रेमामध्ये एक वेगळ्या प्रकारची चमक निर्माण होईल
आणि ती चमक मात्र आपल्या संसाराला झाकून टाकते आणि सगळ्या गोष्टी अनुकूल घडतील यात काहीही शंका नाही मंडळी. सिंह राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये काय करायची? गणपतीची करायची. गणपतीची काय शनी मंगळ आहे. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीला सुरुवात कशी आहे? कन्या राशीला सर्वात सुखाने होते आहे. घराच्या बाबतीमध्ये काहीतरी प्रश्नामध्ये आपण फसून गेलोय, विचका झालाय, मार्गच निघत नाहीये, मध्यस्थीच करत नाहीये. अहो जी वास्तू मी घेतलीये, जे वाहन मी घेतलंय तर सुखच मला मिळत नाहीये, भोगच मी घेत नाहीये. हप्त्यांची मालिका चाललेली आहे, हप्ते भरतोय, भाड्याने पण कोणतरी राहतंय, मी नाही राहते, वेगळंच दुःख आहे, वेगळंच कटू प्रसंग आहेत. वाहन घ्यायचं होतं वेगळंच, घेतलं गेलं वेगळंच, काय तर त्याच्यामध्ये तिथले अडचणी अडथळे आहेत. काय करावं? सुख काय कुठे मिळत नाहीये. सुख शोधतोय आपण, या सुखांनो या म्हणतोय, पण सुख काही यायला तयार नाहीये. सुख कुठेतरी बसूनच गेलेलं आहे. पण काही वेळेला सुख हे आपल्या आलीपलीकडे पण असतंच ना, ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. बघा, जुने मित्रमंडळी अगदी 10वीचे, अगदी 9वीचे, शाळेतले, गावातले जुने मित्रही भेटले, काय सुख आनंद आहे, किती छान वाटेल. आदर्शीय व्यक्ती भेटली, आदरणीय व्यक्ती भेटली, गुरुजन व्यक्ती भेटली, किती आनंद वाटेल. मातापित्यांची आपण सेवा केली, किती बरं वाटेल. रंगलेले गांधलेले समाजामध्ये ज्यांना कोणीच नाहीये त्यांना आपण प्रेम दिलं, किती आनंद वाटेल. अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्याला बघता येईल. आणि म्हणूनच हा कालावधी तशाच प्रकारे आपण व्यतीत केला, सुखमध्ये आपल्याला कुठेतरी शोधून आपल्याला सापडेल, यात काही शंका नाही. पुढे पहा, सगळ्या गोष्टी इतक्या अनुकूल घडतील मग तर विचारूच नका तुम्ही. खूप चांगल्या घडणाऱ्या कालावधी आहेत. आणि त्याच कालावधी ज्या आहेत, त्या घटना ज्या आहेत, खास करून आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काय करतो, शिक्षण असेल, बँकिंग असेल, अकाउंट असेल, मध्यस्थीमध्ये काम करणारे असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, व्यापारी वर्गामध्ये असाल, हा कालावधी आपल्यासाठी यशदायक असेल, लाभदायक असेल, फलदायी असेल, काहीही शंका नाही. पण आपला लाभ, आपलं यश, आपलं फळ हे सगळं ठीक आहे. मुलांचं काय? मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. त्यांच्या परीक्षा, त्यांचे रिझल्ट, त्यांचे कुठेतरी ॲडमिशन्स, त्यांची प्रगती, प्रकृती, त्यांचे संस्कार, संगोपन, शिक्षण, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. एक गोष्ट करून चालत नाही मंडळी. आपल्याच बालकावरती एकाच वेळेला सगळ्या गोष्टी घडवता आल्या पाहिजेत. आणि त्या जर काय एकाच वेळेला सगळ्या घडल्या तर बघा, आपलं मुलगं दिव्य, रम्य आणि चमकेल अशा स्वरूपाचा हा कालावधी बघायला मिळेल. आणि दुसरं महत्वाचं, तुमच्या शत्रुस्थानामध्ये शनी ठाण मांडून बसलेला आहे. त्याच्यामुळे आता सध्या काही दिसत नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये, पण मात्र आपल्याला काळजी घ्यावीच लागेल बरं, हे आत्ताच सांगतोय. कारण शनी जेव्हा बदलेल तेव्हा काहीतरी फटका देऊन जायला नको. मात्र कन्या राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये. कुठली घ्यावी आपण? लक्ष्मीनारायणाची घ्या. पुढे तुळा राशी. तुळा राशीला काय म्हणतायत? तुळा राशी तर काय, ते आता त्यांच्या मनावर आहे सगळं. त्यांनी जर ठरवलं की मला झेंडाच गाडायचा आहे, मला पराक्रमच गाजवायचा आहे, तर शक्य आहे, काही अशक्य नाही. हो, इतकं उत्तम आहे सगळं. याचं कारण असं आहे की आता गुरुपरिवर्तन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला काहीतरी आनंद देऊन जाईल, असं काही समाधान देऊन जाईल, असं काहीतरी यश देऊन जाईल की ते चिरकाळ टिकणारं असेल. पण ते आपल्या समोर आणून उभे करतील गुरु महाराज. त्याचा लाभ घ्यायचा की नाही आपण ठरवायचंय. संधी आलेली आहे, सोनं करायचं की नाही आपण ठरवायचंय. मेहनत घ्यायची की नाही आपण ठरवायचंय. परिश्रम घेणारे की नाही आपण ठरवायचंय. आपण जर ठरवलं की नाही 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 मला तर आता हा झेंडा करायचाच आहे, तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, कोणी थांबवू शकत नाही. खास करून अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य अशा क्षेत्रातल्या मंडळींना तर हा कालावधी आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोला जाणार. आपला उदो होणार, आपली प्रशंसा होणार, काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट आपल्या हातामध्ये येणार. अशा एक उत्तम कालावधी. खास करून करिअरसाठी हा कालावधी फार अनुकूल आहे. फार अनुकूल कालावधी करिअरसाठी. करिअरसाठी तर तितकाच अनुकूल आहे जे की आपल्या सुखासाठी अनुकूल आहे. कारण आपल्या सुखाचा अधिपती धनात बसलेला आहे.
खूप दिवसांपासून मनात इच्छा आहे चांगली वाहन घ्यावं, चांगली वास्तूची काही निर्णय घ्यावेत, होऊ शकतं ना. आपण किती प्रयत्न करतोय, आपल्याला काय यश मिळू शकतं. पण केव्हा यश मिळेल, जेव्हा आपण प्रयत्न करू. आपण जर प्रयत्नच केलेत नाहीत, मनातली गोष्टी मनातच दाबली गेली तर कसं होईल. कारण वाहन आणि वास्तूवाल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण तिकडे जाणार, त्यांना सांगणार की आम्हाला अशाशी वाहनाची प्राप्ती हवी आहे, आम्हाला असं वाहन घ्यायचंय, बुकिंग करायचंय, वास्तूची बुकिंग करायची आहे. तेव्हा समोर बघा, आपल्या मनात वेगळंच वाहन होतं, त्यापेक्षा उत्तम वाहन मिळू शकतं, अशा स्वरूपाचा आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि म्हणूनच या कालावधीचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा, एवढंच मी आपल्याला सांगेल. तुळा राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये वीर हनुमान. वृश्चिक राशी, तुळानंतर वृश्चिक आहे, तिथं वृश्चिक राशी अशी आहे, वा उत्तम असणारे, पण तारेवरची कसरत असणारे, यश मिळणारे, पण ते यश एकट्याचं नसणारे, ते कुटुंबाचं देखील असणारे. आज आपण शिखरावर दिसतोय, त्याच्यामागे कोणाचा सहभाग आहे, कुटुंबाची मेहनत आहे, कुटुंबाने घेतलेले परिश्रम आहेत, त्याच्यावरती आपण आज पुढे चाललेलो आहोत. त्यांना विसरून कसं चालेल, त्यांना कसं आदर देऊन चालणार नाही. त्यांना पहिल्यांदा आपला आदर द्यावा लागेल, त्यांना प्रेम द्यावं लागेल, त्यांना विश्वासामध्ये घ्यावं लागेल. आपल्याकडे नियम आहे, एखादा अवॉर्ड मिळाला की तो अवॉर्ड आपण नाही घेत, आपल्या आईच्या गळ्यात टाकतो. तशा स्वरूपाचा एक आनंद देणारा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्या कालावधीमध्ये जर कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी उत्तम असतील तर सगळं उत्तम घडेल, असं ह्या कालावधीचं म्हणता येईल. दुसरं महत्वाचं, या कालावधीमध्ये काय माहितीये का, आपल्या कामाला झळाळी प्राप्त होणार आहे. आपल्या कामामध्ये एक विशेष काहीतरी वेगळंपण यायला सुरुवात होणार आहे. ती वेगळंपण आपण शोधत होतो, शोधून सापडतच नव्हतं, ती वेगळंपण आपल्या या कालावधी बघायला मिळणार आहे. नवीन अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आपल्याला खुश झालेत, आपल्याला जबाबदारी दिली, ती जबाबदारी पण समर्थपणे पार पाडली, आणि त्याचा होणारा जो गवगवा आहे, नावलौकिक आहे, अतिशय आगळा वेगळा. मन थक्क प्रसन्न होऊन जाईल की असं काय घडू शकत होतं का, असं काय घडणारा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. इलेक्ट्रिक क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, सिव्हिल क्षेत्र, मेडिकल क्षेत्र, फार्मा क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी तर विचारूच नका, विचारूच नका. हा कालावधी आपल्यासाठी तर उदो उदो. या कालावधीमध्ये आपल्याला कोणीही ओव्हरटेक करू शकत नाही. हा कालावधी आपल्यासाठी, आपल्या यशासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अतिशय अनुकूल. डोळे बंद करून निर्णय घ्या. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना सुद्धा सुरू करा, तशीच करायची, ती करायची मंगळाची म्हणजे गणपतीची. पुढे आहे धनु राशी. धनु राशीला सुरुवातच तुमच्यापासून होणार आहे. तुम्ही सांगाल तसं, तुम्ही सांगाल तेव्हा या सगळ्या गोष्टी घडू शकतील. कुठे कुठे माहिती, व्यवसायामध्ये, भागीदारीमध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये. पण हे सगळं केव्हा घडेल, जेव्हा तुम्ही विश्वास संपादन कराल. विश्वासावर सगळा खेळ आता चाललेला असेल आपला, म्हणून विश्वास हा सगळ्यात मोठा दुवा आपला असेल या सगळ्या गोष्टी उत्तम घडवण्यासाठी. विश्वास जरी आपल्याकडे असेल तरी आपलं बोलणंही चांगलं पाहिजे, आपलं वर्तनही चांगलं पाहिजे, आपण सगळ्यांना हवेसे वाटलं पाहिजे. आणि हे सगळं झालंच ना तर मग मात्र आपल्यासाठी हा जो कालावधी असेल, विचारूच नका तुम्ही काय म्हणावं कालावधीला. गुरु महाराज आपल्या बाजूने, शनी महाराज आपल्या बाजूने, रवी महाराज नवपंचम योगामध्ये, बुध शुक्राची युती केंद्रामध्ये, काय ग्रहमान आहेत. या अशा ग्रहांचा जर लाभ झालाच ना तर पुढचे कितीतरी दिवस आपल्याला चिंता नसतात कुठल्याच गोष्टींची, ना व्यवसायाची, ना व्यापाराची, ना कुटुंबाची, ना भागीदारीची, ना भावंडांची. इतका अनुकूल कालावधी आपल्याला आलेला आहे. फक्त लाभ करून घ्या. धनु राशीने उपासना करा. या आठवड्यामध्ये काय करायची, गुरूंची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला काय म्हणताय, मकर राशीवाले खर्चाला तयार राहा. अनपेक्षित खर्च उभे राहणार आहेत, अनावश्यक खर्च होणार आहेत, कुठेतरी मध्यस्थी करावी लागणार आहे, कोणामध्ये भांडणामध्ये आपला पडावं लागणार आहे. बळजबरीने, इच्छा नाहीये, करायची इच्छा नाहीये माझी, पण मला करावं लागणार आहे, अशा स्वरूपाचा हा कालावधी आहे. म्हणूनच हा कालावधी कसा गेला पाहिजे, शांततेमध्ये, समजुतीने, समजूतदारपणा दाखवावा लागेल. आणि तो जर दाखवला गेला तर मग मात्र आपल्या गोष्टी काही उत्तम घडतील.
ज्या त्रासाच्या घडतील त्या कमी कशा होतील याचा विचार तुम्ही करा. कोण जवळची कोण परकी यांच्यामध्ये मी पडावं का, यांच्यासाठी मी धडपडावं का, यांच्यासाठी मेहनत मी घ्यावी का, यांनी मला सहकार्य केलं यांना मी सहकार्य मदत करावी का, हे आपण ठरवायचे, आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि हे जर का जमलं या आठवड्यामध्ये मग मात्र हा आठवडा आपल्यासाठी फार अनुकूल असेल. ऑटोमोबाईल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, टेक्निकल क्षेत्र, IT क्षेत्र, राजकीय क्षेत्र अशाकडे तर काय विचारूच नका तुम्ही. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. कारण आता शत्रूंवरती थोडासा मात करता येईल आपला. कारण आपण काय करतो मध्ये का एखादी गोष्ट मनात ठेवतो एखाद्याबद्दल आणि याचा हिशोब एक ना एक दिवस करायचाच आहे. ही जी आपली थोडीशी खुनशी वृत्ती म्हणतो ना आपण, ती खुनशी वृत्ती मात्र कुठेतरी बाहेर येईल. पण ती कुटुंबात येता कामा नाही. कुटुंब वेगळं, करिअर वेगळं. कुटुंबात तसंच करू नका. कुटुंबात जर आपण बदला घ्यायचा विचार केला, हमला करायचा विचार केला तर मात्र काही उत्तम होणार नाही. आत्ताच सांगतोय. याचं कारण असं आहे, 7:30चा आता मग शेवट आलेला आहे. बरं, तो जो शनी आपल्या कुटुंबामध्ये बरं तिथे मंगळ येऊन बसलेला आहे. कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीमुळे आपल्यामध्ये कलह चाललेला आहे. बाहेरच्या व्यक्तीमुळे ती व्यक्ती शोधा, तिला दूर करा आणि मग बघा हा कालावधी कसा उत्तम असेल. काही शंका नाही. उपासना पण तशीच करायची या आठवड्यामध्ये. भोलेनाथांची करा. पुढे कुंभ राशी आहे. कुंभ राशीला सुरुवातच तशी असणार आहे तशी त्यांना हवी आहे. त्यांना हवं असं असतं यश, त्यांना हवं आहे पद, त्यांना हवी आहे प्रतिष्ठा, त्यांना हवं आहे कार्यामध्ये प्रगती, त्यांना हवा आहे गाडलेला झेंडा, त्यांना हवं आहे प्रमोशन, त्यांना हवं आहे शेअर मार्केटमध्ये यश. तसंच होणार. जे तुम्हाला हवंय तसंच तुम्हाला मिळणार. काही विचार चिंता करू नका. पण किती आलं, किती सांभाळलं आणि किती गेलं याचा विचार, याचं मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते जर का झालं तर हा कालावधी आपल्यासाठी सोने पे सुहागा, दुधात साखर, काय सगळ्या म्हणी आपल्यासाठीच आहेत. इतकं उत्तम काम करू आपण, आपली पाठ थोपटून घेऊ. आपल्या कामाची प्रशंसा होणार आहे. आपण हवेत असणार आहेत. 2 बोटं आपण आकाशाला फक्त लावतो की काय असं वाटायला लागेल. अशा स्वरूपाचा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. यात काहीही शंका नाही. आणि म्हणूनच हा कालावधी प्रगतीसाठी अनुकूल असेल आणि प्रकृतीसाठी सुद्धा अनुकूलच असेल. कुंभ राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायण. पुढे आहे मीन राशी. मीन राशीला सुद्धा अनुकूलच आहे. काही अडचण नाहीच आहे. पण ती अडचण आपण निर्माण करता कामा नये. काही काम नव्हतं, मी सुट्टी घेतली, आराम केला, काम दुसऱ्यावर सोपवलं, त्याने विचका करून टाकला आणि मग फटका आपल्याला बसला, खापर आपल्या माती फुटलं. असं करून चालणार नाही. आपल्याला कामाचा लोड आहे, कामाचा व्याप आहे. वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती काम करण्यासाठी उत्सुक आहेत. जबाबदारी आपल्याला मिळालेली की आपण पार न पाडता दुसऱ्यावरती जर आपण विसंबून राहिलो तर मात्र फटका निश्चित बसेल. पण मात्र जर आपण काम स्वीकारलेलं आहे, जबाबदारी आपण जर पार पाडली तर यश आपल्याला नक्की मिळेल. सगळे अधिकारी खुश होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेमध्ये आपण येणार. आपल्या कामाची प्रशंसा देखील होणार. आपल्या समोर विचारलं पण जाणार, काही प्रमोशन हवंय का, काही बढती बदली हवी का. लाभच लाभ आहे, पैसाच पैसा आहे. शेअर मार्केट असो, कारण अनेक मंडळी बघतो आम्ही व्यवसाय करतात, नोकरी करतात आणि शेअर मार्केटमध्ये पैसा लावतात. तर शेअर मार्केटमधून सुद्धा आपल्याला चांगला लाभ होऊ शकतो. पण मात्र त्याचा अभ्यास आपल्याला स्वतःला पण असला पाहिजे. ट्रेडिंगच्या माध्यमातून किंवा दुसरं कोणतरी काम करतंय अशावरती मात्र शेअर मार्केटमध्ये पैसा लावायचा नाही. हे आत्ताच सांगतो. याचं कारण सांगतो. लाभस्थानाचा अधिपती शनी जो आहे तो त्याच्या व्ययामध्ये जाऊन गेला आहे. व्ययात त्याच्यामुळे उत्तम छान दिसेल पहिले, नंतर पुढे अंधकार होऊन जाईल, पडदा टाकला जाईल आणि आपलं कोणतरी विश्वासघात देखील करू शकेल. म्हणून आपण पहिल्यांदा शिकून घेणं आणि मग आपण स्वतः त्याच्यामध्ये उतरणं, असं जर झालं तर हा कालावधी आपल्यासाठी धो. मीन राशीला उपासना या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. आपण सर्वांनी माझं राशी भविष्य बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला व यूट्यूब चॅनलला फॉलो करा. सर्वांनी राशी भविष्य बघा.
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.